धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांची धडक कारवाई। सरकारी रेशनचा 41 क्विंटल 63 किलो तांदूळाचा आणि आयशर वाहन जप्त। बुलढाणा उन्नीतील लाईव्हचे मुख्य संपादक गजानन दुतोंडे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी धडक कारवाईची मोहीम सुरू केली असून धाड येथील वार्ड क्रमांक 5 मधील नसीब नगर येथे सार्वजनिक वितरण प्रणाली रेशनमधील तांदळाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एससी रवींद्र चव्हाण, एससी श्रीकृष्ण चव्हाण आणि पीसी भगवान खमाटे यांनी शासकीय वाहनाने घटनास्थळी जाऊन कार्यवाही केली। कारवाई दरम्यान आयशर कंपनीचं विक्टरी रंगनाचे वाहन क्रमांक MH04 BG 6022 यांची झडती घेतली असता त्यामध्ये 84 पोत्यामध्ये एकूण 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आढळून आला। सदर तांदळाची अंदाजे किंमत 41,600 रुपये असून वाहनाची अंदाजे किंमत 3 लाख रुपये आहे। अशा प्रकारे एकूण 3,41,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत सदर वाहन सलीम खान युसुफ खान वय 42 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 5 नसीबनगर धाड यांच्या मालकीचं असल्याचं निष्पन्न झालं। तांदूळ हा सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशन असल्याचा संशय असल्यानं पंचनामा करून तांदूळ वाहन जप्त करण्यात आलं। तसेच पुढील चौकशीसाठी धाड पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं। या प्रकरणी पुढील तपास आवश्यक कायदेशीर कार्यवाहीसाठी माननीय तहसीलदार बुलढाणा यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता। त्यांच्या अहवालानुसार दिनांक 14/7/2026 रोजी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 आणि 7 अन्वये धाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।